नमस्कार शेतकरी बांधवांनो, मिशन समृद्धीमध्ये मी संदीप गायके आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत करतो। आजचा व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग आणि खूप मजेशीर असा असणार। मजेशीर याच्यासाठी सांगतोय कारण आज आपल्यासोबत जे काही प्रोडक्ट मी तुम्हाला आजपर्यंत सजेस्ट केले त्या कंपनीचे मालक सुद्धा आहेत, ज्या शेतकऱ्यांनी वापरलं ते शेतकरी सुद्धा आहे। देवाजी सर आहे ज्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर सर्व्हिस दिली आणि जे शेतकरी आहेत की त्यांनी सुद्धा वापरले, त्यांच्यामुळे इतर शेतकऱ्यांनी वापरले। या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला पण भेटणार आहे आणि ऐकायला भेटणार आहे की कसे यांचे अनुभव राहिलेले आहेत आणि काय काय गोष्टी यांनी ॲडव्हान्स केलेल्या आहेत। तर आपण सर्वात पहिले शेतकऱ्यांचा अनुभव घेणार आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून की यांनी आजपर्यंत या प्लॉटवरती किती फवारण्या केल्या आणि त्या फवारण्यांचा त्यांना काय फायदा झालेला आहे हे आपण यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार सर। नाव सांगा तुमचं पूर्ण? गजानन गणपत मिस्की, राहणार जवखेडा, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना। मला एक सांगा, आपला हा जो प्लॉट आहे हा किती आहे? 1.25 एकर। हा 1.25 एकराचा प्लॉट आहे। याच्यावरती ज्या मिशन समृद्धी अंतर्गत तुम्ही मार्गदर्शन घेतलं आणि जे काही औषधी तुम्हाला सुचवण्यात आली त्याच्यामध्ये क्वालिटी, प्रोटेक्शन, लेक्सा या सगळ्या काही गोष्टी होत्या, तर त्यांचा किती फवारणी आजपर्यंत या प्लॉटवरती झालेल्या आहेत? 3 झाले सर। 3 फवारणी झालेल्या आहेत। त्याच्या व्यतिरिक्त अजून ती एक झाली होती पण तिनं कत्ताच फरक नाही पडला। सुरुवातीची जी झाली होती ती त्याच्यानंतर घेतलीच नाही कोणतीच नाही, फक्त 3 फवारणी तुमच्या झालेल्या आहेत, बरोबर आहे। त्याच्यामध्ये आज आपण लेक्साचे काय फायदे आहेत, काय तोटे आहेत किंवा प्रोटेक्शनचे काय फायदे आहेत किंवा आपण बाकीच्या प्रोडक्टचे काय त्याच्याशी आज बोलणारच नाही आहोत। तर रिझल्ट कसे आहेत ते एकदा क्लिअर सांगून द्या की कसे रिझल्ट भेटले तुम्हाला 3 फवारण्यांमध्ये? रिझल्ट एक नंबर आहे सर, कारण की घाटी बी भरपूर लागली बरं का। म्हणजे आजपर्यंत जेवढे काही तुमचे प्लॉट आहे आजूबाजूचे त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये काय वाटतं? काय वाटतं त्याच्यात? घाटीमध्ये घाटी जास्त आहे, याला घाटी जास्त आहे। सुरुवातीची जी फवारणी घेतली ती तेव्हा तुम्हाला सर्वात पहिले ब्रांचिंग जास्त दिसल्या, त्याची दुसरी फवारणी घेतली त्याच्यामध्ये तुम्हाला फुलं जास्त दिसले आणि तिसऱ्या फवारणी घेतल्यानंतर आज आपण पाहू शकतो पूर्ण प्लॉट मध्ये नुसते घाटे आणि घाटे चमकत आहे, फक्त हरभरा आणि हरभरा चमकत आहे, बरोबर आहे। म्हणजे जे रिझल्ट आहेत इतरांपेक्षा ते अफलातून आहे। बरं, दरवर्षीपेक्षा यावर्षी उत्पन्न वाढेल की कमी काय वाटतंय? नाही, असं वाटतं वाढवून म्हणून म्हणजे दरवर्षीपेक्षा नाही वाढणारच आहे। आपण एका एकरामध्ये जनरली आतापर्यंत किती काढलं होतं तुम्ही? 9 क्विंटल झालं सर गेल्या वर्षी। 9 क्विंटल 1.25 एकरामध्ये। यावर्षी काय वाटतं किती होईल? यंदा आता म्हणजे हरभरे पाहून बरं का मागच्या वर्षीपेक्षा चांगला आहे? नाही, एक नंबर आहे गेल्या वर्षीपेक्षा। यंदा 12-14च बसला पाहिजे माझ्या हिशोबाने। म्हणजे ऍक्च्युअल आपण नाही म्हटलं तरी 3 ते 4 पोत्यांचा आपला ऍव्हरेज वाढन, बरोबर आहे। बरं सर, खर्च कमी झाला का अधिक झाला? नाही, कमी झाला बरं, सर्व खर्च कमी झाला आपला। बरं, तुम्ही जेवढी काही ट्रीटमेंट घेतली त्याच्यामध्ये समाधानी आहात? एक नंबर समाधानी सर। बघा शेतकरी बांधवांनो, यांनी रिझल्ट घेतले, यांच्या अनुभव आपल्या डोळ्यासमोर आहे। त्याच्यानंतर आपल्यासोबत आहेत कंपनीचे मालक ज्यांनी लेक्सा क्वालिटी प्लस प्रोटेक्शन जे आहे ते आपलं म्हणजे आपल्याला दिलंय मिशन समृद्धी अंतर्गत ते शेतकऱ्यांना। यांचं प्रोडक्ट होतं, मी मागच्या व्हिडिओमध्ये जे बोललो होतो तुम्हाला, कंपनीच्या मालकाला भेटलो, सायंटिस्टला भेटलो आणि त्याची जी खासियत होती त्यांनी मला समजावून सांगितली आणि तो व्हिडिओ मी तुम्हाला दिलेला आहे। तर आपण सचिन सरांचा एकदा परिचय घेऊयात। नमस्कार सर। नमस्कार। नाव सांगा तुमचं? डॉक्टर सचिन जाधव, व्हॅली ॲग्रोच्या MD या पदावरती मी काम करू राहिलो। आता मला एक सांगा सर, जेव्हा तुम्ही हे प्रोडक्ट आणले मार्केटमध्ये, शेतकऱ्यांचा आपण रिझल्ट सांगू शकाल, तुमच्या डोळ्यासमोर आहे, तुम्ही काय उद्देशाने मार्केटमध्ये घेऊन आला होता? ॲक्च्युली काय माहिती का, ज्यावेळेस मिशन समृद्धीची कन्सेप्ट आम्हाला समजली का बाबा मिशन समृद्धी हे कुठल्या पद्धतीने काम करू राहिलं, कारण प्रोडक्ट हा प्रत्येक जण काढत असतो, बरोबर आहे। ते प्रोडक्टची रिझल्ट आहे ना हे तुमच्या हातात असतं ॲक्च्युली। जे कन्सल्टंट असतील, जे मार्गदर्शन करणारे लोक असतील, ते ठरवतात की बाबा ह्या प्रोडक्टची रिझल्ट कसे द्यायचे। वेळोवेळी शेतकऱ्याला मार्गदर्शन हे फार महत्वाचं आहे, नाही तर प्रत्येक कंपनी ही जी औषधं जी बनवते तर ते रिझल्ट येण्यासाठीच बनवते, परंतु ते कसं वापरायचं, त्याचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे आणि शेतकऱ्यांशी कंपनीचा असलेला प्रामाणिकपणा, बरोबर। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्या कंपनीचे MD मी स्वतः आहे आणि CMD जे आहेत ते सुद्धा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, आमचे नातेवाईकच आहे, ते माझा आत्तेभाऊच। अच्छा। आणि त्या ठिकाणी आम्ही दोघंही शेतकऱ्याची मुलं असल्यामुळं त्या तुमची जी मिशन समृद्धीची जी तळमळ आहे ती तळमळ आम्हाला त्या ठिकाणी समजली की बाबा शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवून देण्यासाठी तुम्ही या ठिकाणी काम करताय, आणि म्हणून आम्ही आमचा जो 40-50 प्रोडक्ट जे आहेत त्याच्यातून सिलेक्टेड हे प्रोडक्ट आम्ही या ठिकाणी मिशन समृद्धीला दिलेले आणि आजच्या कंडिशनला हे रिझल्ट आम्ही नेहमी बघतो, पण एक विदर्भासारख्या भागामध्ये हे हरभऱ्याचे अतिशय अफलातून रिझल्ट आहे आणि ह्या रिझल्टनी मी अतिशय समाधानी। सर मला एक सांगा की मार्केटमध्ये हजारो कंपन्या, त्यांचे लाखो प्रोडक्ट आहेत, हो, जेव्हा तुम्ही हे प्रोडक्ट काढले तेव्हा म्हणजे मार्केटमध्ये चॅलेंजिंग अशा कंपन्या, त्यांच्या लोकांना फेथ बसलेलं त्या कंपन्यांवरती, अशा परिस्थितीमध्ये सर्व्हायव्हल करायचं आहे, आपल्याला पुढे वाढायचं आहे, त्यासाठी तुम्हाला या प्रोडक्टमध्ये काय असं लक्ष द्यावं लागलं विशेष की ज्याचे रिझल्ट हे शेतकऱ्याला मिळालेच पाहिजे? ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का, आज ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा आम्ही या ठिकाणी वापर केलेला आहे, बरोबर आहे। ती ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी
एक्सपोज करता येत नाही अच्छा. कॉम्पिटिशन बरोबर. परंतु रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी 100% दिसतील. आणि मी तुम्हाला परत एकदा सांगतो का ह्या प्रोडक्टमध्ये ताकद लावण्याचं कारण आम्ही याला ऑलरेडी 6 वर्षापासून या प्रोडक्टला चालवतोय. या प्रोडक्टमध्ये ताकद लावण्याचं कारण फक्त तुमची तळमळ आहे. अच्छा सर, सर्वात मोठा प्रश्न आहे आमच्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून की बरेचसे शेतकरी आता पूर्ण महाराष्ट्रभर आपल्या मिशन समृद्धीला जोडले गेलेले आहेत. जेव्हा ते कॉल करतात ना, त्यांचं एक म्हणणं असतं की सर आमच्या भागात ते डिस्ट्रीब्यूट का नाही होत. तर अशा वेळेस काय सांगाल शेतकऱ्यांना, का बरं डिस्ट्रीब्यूट करत नाही? का तुमचं आहे तर कोणत्या कोणत्या भागात हे आयडिया आम्हाला पण ऍक्च्युली हे जे 5-6 जे प्रोडक्ट आहेत, हे 6 प्रोडक्ट जे आहे आम्ही हे प्रोडक्ट लॉन्च करतानाच ठरवलेलं आहे की जिथं योग्य मार्गदर्शन जाईल, शेतकऱ्यांनी योग्य मार्गदर्शन होईल, तिथूनच आम्ही हे प्रोडक्ट देतो. बरं. बरेचसे आता कंपनी जेव्हा मार्केटमध्ये येतात तेव्हा त्या पहिले प्रिफरन्स कृषी सेवा केंद्राला देतात की ते कृषी सेवा केंद्रावर डिस्ट्रीब्यूट करतात, मग ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतं. अशी काही कन्सेप्ट तुमची नाही? काहीच असं काहीच नाही. नाही. फक्त तुम्ही जे म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रती प्रेमाची सद्भावना दाखवत असेल किंवा त्यांना प्रॉपर मार्गदर्शन देत असेल अशा शेतकऱ्यांना तुम्ही बस आज ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा हे प्रोडक्ट आहेत सर? आहेत, महाराष्ट्राच्या बाहेर आहेत, पण ते दुकानां थ्रू आपण देत नाही. अच्छा, दुकानां थ्रू आपण देऊ नाही राहिलो, पण जे शेतकरी आहेत, जे शेतकऱ्यांचं दुःख समजून घेऊ शकतात अशाच लोकांना तुम्ही वितरित करत आहात. सर त्या लोकांचा काय अनुभव आहे? हे तर आमच्या मिशन समृद्धी अंतर्गत तुम्हाला कळलं, पण त्या लोकांचा अनुभव करायला आहे. सर हे जे क्वालिटी प्रोडक्ट आहे, लेगचा प्रोडक्ट आहे, ह्या प्रोडक्टवरती सगळेच लोक खुश आहे. आणि सगळ्या लोकांचं म्हणजे मुळात आपलं ह्या प्रोडक्टच्या पाठीमागचा उद्देशच हा आहे का शेतकऱ्याचा पैसा औषधांवरती खर्च झाला नाही पाहिजे. बरोबर आहे. खर्च ऑलरेडी त्यांचा कमी करायचा आहे. बरोबर. आणि जो कमी झालेला खर्च म्हणजे आता यांना जरी तुम्ही विचारलं की बाबा याच्या व्यतिरिक्त काही वापरलेलं आहे का, तुम्ही याच्या व्यतिरिक्त काही वापरलेलं आहे का या प्लॉटला? नाही सर, वापरतो. बरोबर आहे. 3 फवारण्या केल्या. 3 फवारण्यांचा साधारणतः खर्च किती आला तुम्हाला या 1 एकराला? एका एकरात म्हणजे 2 फवारण्याचा आपलं 1600 रुपयाचा खर्च झाला सर. 2 फवारणी आणि तिसरी फवारणी परत तुमची 700-800 रुपयाची. म्हणजे आता 2500 रुपये ह्या जवळजवळ माझ्या 2500 ते 3000 रुपये 1 एकराच्या वरती हा प्लॉट आहे. 1 एकरच्या वरती. आणि ह्या 1 एकराच्या वरती प्लॉटला 3000 रुपये खर्च म्हणजे नथिंग आहे. बरोबर. पण आमचं म्हणणं काय माहिती का, हे 3000 रुपये पण आपल्याला शेतकऱ्याकडनं घ्यायचे नाही. बरोबर आहे. कारण आमचा चॅलेंज आहे आणि ते चॅलेंज आता यांना पण म्हणजे मान्य करायला लागेल का आम्हाला ऑलरेडी 30% यांना ऍव्हरेजच वाढून द्यायचे. बरोबर. म्हणजे जर त्यांना जर समजा तुमचं एक 9-10 क्विंटल जर या ठिकाणी हा हरभरा होणार असेल तर तो 12-13 क्विंटल होणार. बरोबर. ते 12-13 क्विंटलचे ऑलरेडी यांना 17-18,000 20,000 एक्स्ट्राचे शिल्लक येणार आहे. आणि त्याच्यातून तुम्ही आम्हाला 3000 द्यायचे. बरोबर. स्वतःच्या खिशातून ते जाणार नाही. आता ही संकल्पना आमची ऑलरेडी ह्या मिशन म्हणजे शेतकऱ्यांना वेगळा खर्च लागला नाही पाहिजे. नाही लागणार. जे अतिरिक्त खर्च होईल त्यातूनच त्या शेतकऱ्यांना काढायचा आणि तोच या औषधात तुम्हाला हरभऱ्यात पण लागणार नाही, तुम्हाला सोयाबीन मध्ये पण लागणार नाही, तुम्हाला मिरचीत पण लागणार नाही, तुमच्या खिशातून पैसे जाणार नाही. म्हणजे तेच उत्पन्न वाढवा, त्याच्यातून तुमचा फायदा होईल आणि त्याच फायद्यामधून तुम्हाला खर्च तुम्हाला काढायचा, वेगळा काही करायची गरज नाहीये. तर कन्सेप्ट खूप छान वाटली सर. आम्ही जेव्हा तुमचे विचार ऐकले तेव्हा आम्हाला चांगलं वाटलं, तेव्हा आम्ही भरपूर शेतकऱ्यांना प्रतिसाद दिलाय. आज देवाजी सरांनी ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना सर्व्हिस दिलाय. देवाजी सर, मला तुमच्याकडनं ऐकायचं आहे की आता सरांनी तर तुम्हाला प्रोडक्ट तयार करून दिलं, तुम्ही ते प्रोडक्ट शेतकऱ्यांना दिले. जवळपास किती शेतकऱ्यांना गेला असेल पूर्ण महाराष्ट्रावर? 200-250 शेतकऱ्यापर्यंत पोहोचलो सर आपण. 200-250 शेतकऱ्यांपर्यंत. किती शेतकऱ्यांचं रिजेक्शन आलं की नाही मी वापरलं पण मला माझ्या मनासारखे रिझल्ट? एकही शेतकऱ्याचं रिजेक्शन नाही सर. म्हणजे आजपर्यंत तुम्ही भरपूर ज्यांनी वापरलं त्यांनी रिपीट ऑर्डर टाकलीच. अच्छा, ज्यांनी वापरलं त्यांनी ऑर्डर दिली म्हणजे दिलीच. याच्या अगोदर तुम्हाला असा काही अनुभव आला होता की शेतकरी एकदा घेत होता पण रिझल्ट नाही आला तर शेतकरी परत घेत नाही, शेतकरी हुशार येतात? हा बरोबर. तर यावेळेस तसं काही झालं का? परत ऑर्डर येत राहिला? यावेळेस रिपीट ऑर्डर जास्त झाले. म्हणजे शेतकऱ्यांचं म्हणजे जो पार्टिसिपेशन आहे, जो सहभाग आहे तो खूप चांगल्या पद्धतीने होता आणि शेतकऱ्यांनी परत होऊन रिस्पॉन्स केला की आम्हाला ह्या गोष्टींची गरज आहे आणि द्या. आज पूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही देताय, शेतकऱ्यांचं समाधान होतं ना, तुम्ही बघताय. बरोबर आहे. तर ह्या सगळ्या काही गोष्टी कुठेतरी मनाला पण समाधान देणाऱ्या आहेत. बघा शेतकरी बांधवांनो, आज आपल्या सोबत मालक आहे, मी त्यांना आवर्जून तुमच्या सर्वांसाठी त्यांना प्लॉटवर बोलवलेलं आहे. आज प्रोडक्ट काढण्याचा उद्देश काय होता हे त्यांच्याकडनं समजून घेतलेलं आहे. देवाजी सरांना त्यांनी म्हणजे शेतकऱ्यांची मदत करताय हा आपल्या मिशन समृद्धीचा उद्देश समजून घेऊन आपण कशा पद्धतीने शेतकऱ्यांना मदत करतोय ते समजून घेऊन त्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे. कंपनीने सुद्धा आणि देवाजी सरांनी सुद्धा, दोघांचे सर खूप धन्यवाद व्यक्त करतो आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने आणि माझ्या वतीने. इथं आपण म्हणजे सर आहेत, आता आबा आहेत, हे पण आता मिशन समृद्धी अंतर्गत शेती करत आहे. गेल्या 3 ते 4 वर्षापासून आमच्या सोबत आहे. आबा तुमचं नाव सांगा एकदा.
गणेश लक्ष्मण जामंदे, मुक्काम माळेगाव, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. आता तुम्ही किती वर्षापासून मिशन समृद्धी सोबत आहात? 3 वर्ष आज 3 वर्ष आहे की ते आमच्या सोबत आहे. स्वतः म्हणजे औषधी वापरले, त्यांनी मार्गदर्शन घेतले, त्यांनी रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीने घेतले आणि आज मिशन समृद्धीमध्ये काहीतरी शेतकऱ्यांचं चांगलं करायच्या उद्देशाने आमच्या सोबत सुद्धा आहेत. बरोबर ना आबा? तर याच्यामध्ये असे तुमच्या माध्यमातून आपण बरेचसे शेतकऱ्यांना रिझल्ट दिलेले आहेत, बरेचसे शेतकरी तुमच्या माध्यमातून आलेले आहेत. तर त्या शेतकऱ्यांचा काय अनुभव राहिलेला आहे तुमचा? एकदम खुश आहे. देखो बरं तुमचं सांगा सर्वात पहिले, नंतर त्यांचं. माझं तर खुश आहे. मी तुम्ही खुश आहे, त्याच्यानंतरच 3 तुम्ही वर्षापासून मी खुश आहे. माझा खर्च वाचतोय, उत्पन्न वाढतंय, तसं काहीच आहे सर टेन्शन. तुम्ही मिशन समृद्धीमध्ये नेमकं काय पाहून आलात? मिशन समृद्धीचा उद्देश चांगला वाटला का? जे प्रोडक्ट येतात ते चांगलं वाटलं? मार्गदर्शन महत्वाचं आणि प्रोडक्ट बी चांगलं आहे. म्हणजे त्या दोन्ही गोष्टीचं दोन्ही कॉम्बिनेशन गोष्टी खूप चांगल्या चांगलं भेटलं. बरोबर आहे. आता आपल्यासोबत पण सर आहेत, यांनी स्वतः पहिली या गावामध्ये जवखेडा गाव ना, या जवखेडा गावामध्ये सर्वात पहिली ज्यांनी सुरुवात केली अशी शेतकरी आपल्यासोबत आहेत. दादा तुमचं नाव सांगा एकदा. मधुकर तेजराव मुरेगाव जवखेडा तालुका जबरदस्त जिल्हा जालना. तुमचा आणि माझा परिचय कसा झाला सर? व्हिडिओच्या माध्यमातून. व्हिडिओच्या माध्यमातून झाला, युट्यूबच्या माध्यमातून झाला. काही लोक म्हणतात की युट्यूबवर कसा भरोसा ठेवायचा, खूप सारे कंपन्या येतात, खूप सारे प्रोडक्ट प्रमोट करून जातात. मग तुम्ही असं मिशन समृद्धीमध्ये काय बघितलं? मिशन समृद्धी म्हणजे डायरेक्ट लाईव्ह प्लॉटवर व्हिडिओ बनवलेला होता. बरोबर आहे, जे आहे ते आपण मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी ते बघितलं, त्याच्या क्वालिटी व्यवस्थित वाटली मला. मग मी स्वतः म्हणजे एकदा स्वतः पहिले वापरून पाहण्याचा विचार आज केला. आपण ह्या प्लॉटवर जे उभं आहे, हे आज पहिले मी वापरलं होतं, माझ्या नंतर यांनी वापरलं. बरोबर बरोबर. तर मग तुमचं समाधान झाल्याच्या नंतर तुमचे रिझल्ट पाहून दादांनी वापरलं. बरोबर आहे सर? म्हणजे आपण या ठिकाणी पुढे होऊन असं कोणाला म्हटलं नाही की तुम्ही घ्या किंवा काय. जर स्वतःहून आले तरच आपण त्यांना केलेलं आहे. बरोबर आहे सर. तुमचे समाधान आहे प्रोडक्ट मध्ये? बरं मार्गदर्शन मध्ये? मार्गदर्शन पण म्हणजे मिशन समृद्धी खरोखर आज शेतकऱ्यांसाठी काम करताय का कंपनीसाठी करताय का देवाजी सरांसाठी काम करताय? शेतकऱ्यांसाठी करताय. आज तुम्ही दोघं शेतकरी आहात, आबा आपल्या सोबत आहे, लहाने सर आपल्या सोबत आहे. लहाने सर नमस्कार. तुमचं नाव सांगा पूर्ण. प्रताप भास्करराव लहाने, राहणार मसरूळ, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. सरजी तुम्ही मिशन समृद्धीमध्ये आलात. आज बघा मी सर्वात लहान आहे तुमच्यामध्ये सर्वांमध्ये, तरी आज तुम्ही मिशन समृद्धीला धरून चाललेला आहात. काय एक विशिष्ट गोष्ट वाटली तुम्हाला मिशन समृद्धीची? मिशन समृद्धीची एकच आहे, प्रत्येक शेतकऱ्याला जाऊन मार्गदर्शन हे सर्वात महत्वाचे सर. सर्वात पहिले आपण प्रिफरन्स देतो तो मार्गदर्शन देतो. औषध हा नंतरचा पार्ट आला. नंतरचा पार्ट आला. मग मार्गदर्शनामध्ये खरोखर तुमचं समाधान झालं होतं का सुरुवातीला जेव्हा हो मी सर, केलं? 1 नंबर झालेला आहे. समाधानाचा विषयच नाही सर. मी 3 वर्षापासून वापरतोय. 3 वर्षापासून मिशन समृद्धी सोबत काम करतोय. त्याच्यामुळे मला काय अडचण समाधान आहे नाही. पूर्णपणे? हो पूर्णपणे बरं, समाधान ज्या ज्या शेतकऱ्यांनी वापरलं त्यांचं सुद्धा समाधान दिसतं. आहे. हो समाधान आहे. आज आपल्या पूर्ण भागामध्ये म्हणजे आपला जो जालना जिल्हा असेल आणि त्याच्यात विशेष म्हणजे भोकरदन तालुका आणि जाफराबाद तालुका, याच्यामध्ये सर्वात जास्त शेतकरी आपल्यासोबत कनेक्टेड आहे. तर सर्वांचे रिझल्ट बेस्ट वाटले तुम्हाला? 1 नंबर सर, 1 नंबरचे result. बघा शेतकरी बांधवांनो, आज सगळ्या काही गोष्टी मी तुम्हाला लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरेचसे शेतकरी म्हणतात तुम्ही कंपनी कोणती ते सांगत नाही, प्रोडक्ट सांगत नाही. प्रोडक्टही तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले. आज कंपनीचे मालक सुद्धा तुमच्या समोर आहे, त्यांचा उद्देश काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलं आहे. भरपूर कंपन्यांचे तुम्ही CMD मालक वगैरे बघितले असाल की टाय वगैरे घालून शेतकऱ्यांना बुट सॉक्स या सगळ्या काही गोष्टी घालतात. पण या ठिकाणी तुम्ही डाऊन टू अर्थ ज्याला म्हणतो ना आपण, की जमिनीशी जोडलेला माणूस ज्याला म्हणतो, आपण आपल्या डोळ्यासमोर आहे. हे कंपनीचे मालक आहे. असं पाहिलं की असं वाटणार नाही की हे मालक आहेत म्हणून, पण जे रियालिटी ती समोर आहे तुमच्या. कधीही फोन करा, तुमच्याकडे जर प्रोडक्ट असेल, लेक्सा वगैरे प्रोडक्ट असेल, त्याच्यावरती नंबर दिलेला आहे. कधीही कॉल तुम्हाला यांनाच जाणार. म्हणजे ॲक्च्युअल शेतकऱ्यांची जे काही गोष्टी आहे ती हे शेतकऱ्यांना रिप्रेझेंट करत असतात. म्हणून सांगतोय आज फक्त एक प्रामाणिकपणे हा उद्देश आहे तुम्हाला, की जे आम्ही गोष्टी मिशन समृद्धी अंतर्गत करतो ते प्रामाणिकपणे दाखवण्याचा आमचा उद्देश आहे. याच्यामध्ये कोणी कोणाला सर आतापर्यंत म्हणजे अशा खूप साऱ्या कंपन्या आल्या मार्केटमध्ये. मला तुमच्याकडनं एक विशेष बाब जाणून घ्यायची आहे. खूप साऱ्या कंपन्या आल्या, ते लोकांना कमिशन वाटप करतात की तुम्ही 1 चे 2 करा, 2 चे 10 करा, 10 करा. तुम्हाला नाही कधी विचार आला की असं आपण करायला पाहिजे याच्यात? नाही, ॲक्च्युली काय माहिती आहे का, पैसे कमवणं हा प्रत्येकाचा उद्देश असतो आणि पैसे आम्ही पण कमवतो. पण आपले जे हे 6 प्रोडक्ट जर सोडले तर बाकीचे 40-45 प्रोडक्ट जे आहे तर ते ऑलरेडी आमच्या दुकानांना सप्लाय जातात. बरोबर. तर तिथनं आम्हाला खूप चांगले अर्निंग होतं. बरोबर. आणि हा जो विषय आहे म्हणजे आता दादांना जर म्हटलं की याला कम्पेअर जर केलं, किंमत जर कम्पेअर केली तर अदर प्रोडक्टपेक्षा आपली किंमत खूप कमी, म्हणून बरोबर आहे. यांचं इतकं कमी बिल झालं. म्हणजे मिशन समृद्धी हा उद्देश फक्त आमचा इतके चीप रेट आम्ही त्याचे ठेवलेले होते की इथं पैसे कमवणं हा खूप मोठा उद्देश नाही. हा
नाही बऱ्याचशा कंपन्या आता प्रोडक्ट काढले, एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करून ठेवले, कंपनी काढली, मॅन्युफॅक्चरिंग केलेली आहे, त्याच्यामध्ये प्रोडक्ट मार्केटमध्ये लॉन्च केले, मार्केटिंगवर पैसा खर्च होतोय, मग तो पैसा कुठून तरी निघायलाच पाहिजे ना. तर मग बरेचसे लोक ते पैशाचा आमिष दाखवून की बाबा तू 2चे 4 कर, 4चे 6 कर, काही टूर वगैरे आमिष वगैरे दाखवून बिझनेस ऑलरेडी तुमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या आशीर्वादाने हे जे रिझल्ट मिळतात आणि याचे जे आशीर्वाद मिळतात त्याच्यामुळे आम्ही ऑलरेडी सेट आहोत. दुकानांमधून आम्हाला पैसे मिळतात. इकडं उद्देश फक्त इतकाच आहे का बाबा शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे, त्याच्यामुळे आम्ही ही सर भविष्यामध्ये म्हणजे असे काही आमचे शेतकरी आहेत की त्यांच्या भागात ही प्रोडक्ट नाही मिळत, पण आपल्याला जर एखाद्या शेतकऱ्यांनी जर अप्रोच केलं की सर मला मिशन समृद्धीमध्ये काम करायला आवडेल आणि तुमचे प्रोडक्ट मला शेतकऱ्यांना द्यायला आवडेल, तर अशा वेळेस त्या शेतकऱ्यांना मदत कराल की नाही? मी तुम्हाला परत एकदा कन्सेप्ट क्लिअर करतो. रिझल्ट लगभग सगळ्याच प्रोडक्ट, सगळ्याच कंपन्या, सगळ्याच गोष्टी करत असतात. याला शेतीला व्यवसाय म्हणून बघितलं गेलं पाहिजे आणि त्या व्यवसायामध्ये मार्गदर्शन हे फार मोलाचं आहे. बरोबर. जर त्या तोलामोलाचा तो शेतकरी असेल, मार्गदर्शन करणारा लोकांना किंवा राईट मार्गदर्शन जर तो करू शकत असेल तरच त्याला आपण ते देऊ, तरच प्रिफरन्स करणार. तुम्ही जर त्याला प्रॉपर एज्युकेट जर केलं आणि त्याला प्रॉपर जर कळलं की बाबा कुठल्या स्टेजला काय पाहिजे, म्हणजे एक 10 दिवसाचा 15 दिवसाचा कालावधी जरी मागे पुढे झाला तर तो रिझल्ट मिळणं शक्य होत. बरोबर. आणि मग तिथं कुठेतरी प्रोडक्टचं नाव खराब होतं किंवा बाकीच्या गोष्टी होतात. आपला जो उद्देश आहे की देऊ आपण त्यांना, पण तो प्रॉपर तितका तो एज्युकेटेड शेतकरी आहे का असला पाहिजे. म्हणजे असं नाही होत की बाबा तुम्ही क्वालिटीची डीलरशिपची डिमांड केली आणि तुम्ही म्हटले की बाबा नाही एखादा व्यक्ती म्हटला की नाही माझ्याकडे 10 लाख रुपये आणि मला इतकं मटेरियल पाठवा, तरी त्याला ते आम्ही पाठवत नाही. जो प्रॉपर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करेल त्यालाच हे प्रोडक्ट त्यालाच दिले जाईल. बरं सर, मला असे खूप सारे शेतकरी कॉल करतात की सर मलाही त्याची डीलरशिप पाहिजे होती किंवा मला त्या भागामध्ये देता येईल का, असे भरपूर काही म्हणजे शेतकरी मला इश्यू करत असतात. मी त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा तुम्हाला दिलेले आहेत. बघा, तुमचा माझा विषय फक्त एवढाच आहे की मला शेतकऱ्यांना मदत करायला आवडतं आणि तुम्ही शेतकऱ्यांच्या विचार करून जे काही प्रोडक्ट मला दिले ते मला प्रमोट करायला आवडतात. बरं, याच्या मागे एक उद्देश हे सांगा की तुमच्याकडनं मला काही पगार वगैरे दिली जाते, काही कमिशन वगैरे दिली जाते? काही बरेचसे शेतकरी म्हणतात यांचा काय फायदा आहे प्रोडक्ट प्रमोट करून. माझा तर उद्देश एकच आहे की मी एक शेतकरी, या शेतकऱ्याचा फायदा झाला पाहिजे, या शेतकऱ्याचा फायदा झाला म्हणून या शेतकरी माझ्यापर्यंत आला, याचा फायदा झाला म्हणून ते शेतकरी माझ्यापर्यंत आले. माझा फक्त उद्देश एवढे की शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे आणि माझ्या ज्ञानाचा फायदा ते शेतकऱ्यांना होणे. याच्यात पैसा हा कुठंच नाही आलेला. बरं, आज तुम्ही इथपर्यंत आलात, काही कशाची पार्टी असेल म्हणा किंवा काही असं आम्ही दाखवलं, त्याच्यासाठी आपल्याकडे जो डिस्ट्रीब्यूट करायला पैसा पाहिजे ना, तो पैसाच नाही शिल्लक या प्रोडक्टमध्ये. या 6 प्रोडक्टमध्ये जे आहे ना डिस्ट्रीब्युशन जे आपल्याला करायचंय, म्हणजे त्याच्यासाठी काय करायला लागतं माहिती का, मग ते किमती त्या पद्धतीच्या असतात. बरोबर. इथं आपल्याकडे त्याच्यासाठी शिल्लक पैसाच नाहीये ते करायला. जे काय आहे आपण ते क्लिअर कट शेतकऱ्याला देऊन टाकलेलं आहे. बरं, जर समजा त्यात पैसे कमवायचा उद्देश, सर्व बरेचसे शेतकरी म्हणतात नवीन प्रोडक्ट आले की ते मार्केटमध्ये चालतंच, ते कंटेंट दिलेले असतं सगळ्या. भविष्यामध्ये जेव्हा तुमचं ब्रँडिंग होईल, मार्केटिंग होईल, सगळं मिशन समृद्धी त्या प्रोडक्टला ओळखायला लागेल, तेव्हा याची रिझल्ट कमी होईल असं काही होईल का भविष्यात? आताच क्लिअर सांगून द्या म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना. रिझल्ट होणार नाही, कारण त्याच्या पाठीमागे व्हॅलीने ब्रँड नेम आमचं जोडलेलं आहे. बरोबर आहे, आमचं ब्रँड नेम. आणि आम्ही आज मार्केटमध्ये नवीन वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष हा आमचा उद्देश नाहीये. अजून आम्ही त्याच्यामध्ये डेव्हलप करतोय आणि ते व्हॅलीचं नाव जे आहे तर ते जुडलेलं असल्यामुळं मागच्या 4-5 वर्षापूर्वीचे जरी त्याचे तुम्ही व्हिडिओ बघितले तर रिझल्ट तुम्हाला तेच दिसतील आणि पुढच्या 5-10 वर्ष तरी रिझल्ट तेच दिसतील. आणि दुसरी गोष्ट, त्याच्या किमती पण खूप प्रमाणात कमी जास्त पण नाही होणार. मला एकच म्हणायचं आहे सर, मार्केटमध्ये जेव्हा येतात ना कंपनी घेऊन तर देतात, कारण मार्केटमध्ये कॉम्पिटिशन खूप सारं आहे, खूप जास्त कंपनी मार्केटमध्ये त्याला टप द्यायची तर सुरुवातीला खूप चांगले कंटेंट त्याच्यामध्ये ओतले जातात, शेतकऱ्यांना रिझल्ट बी दाखवले जातात. एकदा ब्रँडिंग होऊन गेलं की नंतर मग त्याचे हळूहळू कंटेंट कमी करणं, मग त्याचे रिझल्ट कमी होत जाणं, मग ते नाव होऊन जातं शेतकरी. मग आजही ते रिझल्ट भेटतील सपोज, आणि जर समजा मी 10 वर्षानंतर सुद्धा तेच प्रोडक्ट जर वापरत असेल तर सेम रिझल्ट राहतील का बदलतील? नाही, ह्या प्रॉडक्टच्या बाबतीत कधीच कॉम्प्रोमाइज होणार नाही. मी या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना आश्वस्त करतो. मग ते कन्सल्टंट असतील, डीलर असतील, डिस्ट्रीब्युटर असतील, शेतकरी असतील, याच्यामध्ये क्वालिटीमध्ये तुम्हाला कधीच गडबड दिसणार नाही. प्रत्येक वेळेस क्वालिटी ही अपग्रेड झालेली असेल. म्हणजे लेक्झाची क्वालिटी जर 2 वर्षापूर्वी जर बघितली रिझल्ट तुम्ही, तर त्याच्यापेक्षा चांगले रिझल्ट आणि अपडेटेड रिझल्ट आणि अपडेटेड कंटेंट त्याच्यामध्ये असल्यामुळं
ऍड करणार आम्ही त्याच्यामध्ये, मायनस काहीच होणार. मग सर एक हा गोष्ट शब्द. अशी आहे की आपण जर दिवसेंदिवस ऍड करत चाललोय तर महागाई पण तेवढ्या झपाट्याने वाढत चालली हा. आहे. मग याचे अवाजवी रेट सुद्धा वाढवू शकतात तुम्ही. मागच्या 6 वर्षामध्ये 50 रुपये रेट वाढले फक्त याचे. 6 वर्षामध्ये 6 वर्षापूर्वी एका बाटलीच्या पाठीमागे फक्त 50 रुपये रेट वाढले. मग याच्यानंतर सुद्धा अशा पद्धतीने पुढच्या 6 महिन्यात पण तुम्हाला ते तेवढेच वाढलेले दिसते. अच्छा, त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही काही गडबड 6 महिन्यात की 6 वर्ष? 6 वर्षामध्ये अच्छा. sorry. 6 वर्षामध्ये. आणि ते पण कसले वाढले ते पण सांगतो मी तुम्हाला. ते औषधाचे वाढलेले नाही, ते प्रिंटिंगचे वाढलेले, ते बॉटलचे वाढलेले, ते ट्रान्सपोर्टेशनचे वाढलेले, ते जीएसटीचे वाढलेले, ते 50 रुपये वाढले. औषध जे आहेत औषधामध्ये एकही रुपये वाढलेले नाही. म्हणजे याच्यानंतर आम्ही आश्वस्त राहू की आम्हाला जे आज भेटते ते भविष्यात 10 वर्षानंतर सुद्धा 1000% भेटणार आहे. 1000%. म्हणजे आज तुमचा जो उद्देश आहे तो खरंच पैसा कमवणं हा ठेवून चाललाय का शेतकऱ्यांचं सर्व्हिस म्हणजे शेतकऱ्यांना एक समाधानपूर्वक रिझल्ट काढून देणे हा चाललेला आहे? शेतकऱ्यांसाठीच चालू आहे हे बस mission. ऍक्च्युअल शेतकरी बांधवांनो, पैसे कमवायला आम्हाला ऑलरेडी भरपूर ऑप्शन आहेत आणि आम्ही कमवतो पण हे फक्त प्रॉपर शेतकऱ्यांसाठी. शेतकरी बांधवांनो, आज सगळ्या काही गोष्टी तुमच्या मनातल्या ज्या होत्या ज्या तुम्ही मला विचारल्या होत्या त्या सगळ्या काही गोष्टी आज मी मालकाला विचारल्या. त्यांनी तुमच्या आय होप सगळ्या प्रश्नांचं तुम्हाला समाधान दिलेलं असेल. आता मला एक सांगा, मिशन समृद्धी खरंच तुमच्यासाठी काम करते की नाही करत आहे, किंवा शेतकऱ्यांसाठी काम करते की नाही करत आहे? पैशाचा उद्देश असता तर मी सर हे या ठिकाणी उभेच नसतो, आम्हाला व्हिडिओ देण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही. पण आम्ही जे मिशन समृद्धी अंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो ते तर दाखवणं पडेलच ना की आम्ही सांगतो तर मग आम्ही करतो की नाही. आणि मला करायचं आहे तर मी माझा स्वतः घरचा प्लॉट पण लागवड करून ठेवलेला आहे. जर मला पैसाच कमवण्याचा उद्देश असता तर नुसतं विकण्यावर भर दिला असता, ना की तुम्हाला ह्या गोष्टी समजून सांगण्यावर भर दिला असता. एखाद्याने जर मला आज फोन केला तर लेक्सा क्वालिटी प्रोटेक्शन घे, विषय संपव. पण कशासाठी घेतोय, काय घेतोय, ह्या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला विचारायला बसायला मला वेळ नाही आहे. पण त्या गोष्टी समजून सगळ्यात पहिले मिशन समृद्धी अंतर्गत शेतकऱ्यांना एक आश्वस्त करतो की मिशन समृद्धी पहिले मार्गदर्शन दिलं जातं, काय योग्य नाही आहे, आणि त्याच्यानंतर त्याला प्रोडक्ट सजेस्ट केले जातात ते त्याच्या प्लॉटच्या गरजेनुसार. या ठिकाणी अजून एक कंपनीचं, जसं मी यांनाच का बोलवलं हा एक मोठा प्रश्न आहे आज तुमच्यासमोर, की लेक्सा क्वालिटी प्रोटेक्शनच का बोलवलं, बाकीच्या कंपन्यांची प्रोडक्ट मी जेव्हा देतो त्यांना का नाही बोलवलं? तर सध्या मागच्या 2 महिन्यामध्ये लेक्सा क्वालिटी आणि प्रोटेक्शनचे एवढे अप्रतिम रिझल्ट आलेले आहेत हे तुमच्या डोळ्यासमोर पाहू शकतो आपण. ज्या शेतकऱ्याला 9-10 क्विंटल हरभरा होत होता त्या शेतकऱ्याला आज नाही काही तर 12 ते 15 क्विंटलपर्यंत जर हरभरा होत असेल तर आम्ही जिंकलोय. आणि आम्हाला तेच पाहिजे. माहिती, मार्गदर्शन आणि तंत्रज्ञानाच्या आधारे शेतकऱ्याला समृद्ध बनवण्याचा जो ध्यास आहे तो मिशन समृद्धीने ओळाशी बाळगून आहे आणि ती तुमच्यासाठी करत आहे. म्हणून एकूणची एक गोष्ट मी तुम्हाला क्लिअर करत आहे, शेतकरी तुमच्या समोर आहे, शेतकऱ्यांनी त्यांचे रिझल्ट मांडले, कंपनीचा मालक तुमच्या समोर आहे, मालकाने त्यांची कन्सेप्ट काय आहे ती सांगितली. आबा जे 3-4 वर्षापासून आहे त्यांनी अनुभव बघितले, आज आमच्या सोबत आहे. सरांचा तर विषयच नाही. आता देवाजी सर जे आहेत त्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर सर्व्हिस दिली आहे. बरेचसे शेतकरी म्हणतात सर यांच्याकडेच औषधी कामे येतात, असा एक प्रश्न असतो शेतकऱ्यांचा. मग यांच्याकडेच कामे येतात ते थोडंसं सांगा बरं का. त्यांच्याकडं मी एक बघितलं, त्यांची सर्व्हिसची ती सर्व्हिस खूप प्रॉपर आहे. म्हणजे आता जेवढ्या शेतकऱ्यांना त्यांनी वेळोवेळी मी सुद्धा त्यांना बरेचसे नंबर देत असतो. त्यांच्याकडे काही कुठनं दुसरीकडनं नंबर नाहीत, काही नंबर मी पण त्यांना बरेचसे खूप सारे नंबर मी त्यांना प्रोव्हाइड करतो. त्यातलं एकही शेतकऱ्याचं असं कंप्लेंट नाही आहे. म्हणजे मी त्यांना विनंती केलेली आहे काय जी MRP आहे ते MRP वरती काही तुम्हाला 5-10 रुपये कमी घेता आले तर बघा. बरोबर आहे. तर असा एकही शेतकरी नाहीये का समजा क्वालिटीचं 750 रुपये किंमत आहे आणि त्यांनी पूर्ण 750 रुपये. बरोबर. अजून असं एकही बिल मला एखाद्या शेतकऱ्याकडून पाहायला मिळालं नाही. दुसरी गोष्ट, प्रॉपर वेळेवरती शेतकऱ्याने पैसे टाकल्यानंतर प्रॉपर त्या दिवसामध्ये त्या 24 तासाच्या वरती त्यांनी असं अजूनही झालेलं नाही की पार्सल गेलेलं, डिले झालेलं नाहीये. म्हणजे असं नाही की कोणा माझ्याकडे लग्न आहे किंवा माझ्याकडे काहीतरी प्रॉब्लेम झालाय, माझ्याकडे एखादं ऑपरेशन आहे, माझ्याकडे एखादं हॉस्पिटलायझेशन आहे, असं मागच्या कितीतरी दिवसामध्ये एकदाही मला ऐकायला आलं नाही. बरोबर. म्हणून आमचे सगळ्यात आवडतं ते त्या ठिकाणी डीलर आहे, डिस्ट्रीब्युटर आहे की बाबा पूर्ण महाराष्ट्र सर्व्हिस देऊ शकेल अशासाठी त्यांचा नंबर आपण त्या ठिकाणी प्रमोट करत असतो. बघा शेतकरी बांधवांना, बरेचसे शेतकरी म्हणतात की याच माणसाकडून काय घ्यायचंय. बघा मी नंबरच त्यांचा का देतोय, मी त्यांच्याकडनं स्वतः औषधी घेत आलोय आणि ज्यांच्याकडनं मला भेटत त्यांचाच नंबर तुम्हाला देत आलो, हा एक कन्सेप्ट होता. दुसरा, सर्व्हिस त्यांची खूप फास्ट आहे. आज महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक झालं, गुजरात झालं, तामिळनाडू झालं, इथपासून त्यांना सर्व्हिस दिलेली आहे. खूप फास्ट त्यांनी सर्व्हिस, आज पैसे तुम्ही टाकले की उद्या त्यांनी पार्सल पाठवलं म्हणून समजा, त्या सगळ्या काही गोष्टी झालेल्या आहेत. म्हणून त्यांच्याकडेच बोट दाखवलं जातं. अदरवाईज जर भविष्यात जर अजून एखादा सर, आता सपोज आपला शहादा नंदुरबार भाग झाला, त्या भागामध्ये खूप लवकर सर्व्हिस पोहोचत नाहीये किंवा ऑड भाग आहेत, त्या भागामध्ये पण काही डिस्ट्रीब्युटर तुम्ही देणार भविष्यात? कारण डिस्ट्रीब्युटर तर आपल्याला द्यायचेच आहे आणि आपण देतोच आहे.
बरोबर आहे. छोट्या मोठ्या प्रमाणावरती तालुका लेवलवरती पण आपले सगळे मित्रपरिवार वगैरे ते काम करू राहिले, पण त्याच्यामध्ये अटी दोनच आहे. कुठल्याही प्रकारची शेतकऱ्याबरोबर कोणती त्या ठिकाणी फसवणूक वगैरे झाली नाही पाहिजे. जे डिस्काउंट शेतकऱ्याचा जो आम्ही दिलाय तो त्या ठिकाणी मिळालाच पाहिजे. शेतकऱ्याचं पेमेंट आल्यानंतर त्याला वेळेवरती ते प्रोडक्ट मिळाला पाहिजे. आणि तुम्ही मला परत परत तो प्रश्न विचारू राहिले ना, ते प्रश्नाचं उत्तर देतो. तुम्ही इकडे या, मी तुम्हाला दिलं होतं सुरुवातीला. बरोबर आहे. क्वालिटी दिल्यामुळे इथं काय झालं माहिती आहे का, की बाकी इतर ठिकाणी हरभऱ्याला जर आपण जर गेलो तर ते सरळ म्हणजे 1 किंवा 2 फांद्या, 4 फांद्या, 5 फांद्या दिसतात. आता आपण इथं जर फांद्या मोजायला गेलं 1 2 3 जवळ घ्या ना, 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 हे फांद्या आहे. आणि मग त्याचे जर उपब्रांचेस जर तुम्ही जर बघितलेत तर त्या बघा, इथनं परत प्रत्येकाला 3-3 आहे. बरोबर. कोणती फांदी घ्या, परत इथं 3 आहे, परत इथं 4-5 आहे, परत इथं जर बघायला गेलं तर 5-6 आहे. बरोबर आहे. तर इथं बघायला गेलं तर, आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आता याच्यातलं कुठलंही जर तुम्ही हे घेतलं, आता बघा याला घेऊ आपण, इकडून लाईनीमध्ये एकही असं हे सुटलेलं नाही, एकही हे सुटलेलं नाही ज्याला त्या ठिकाणी घाटे नाहीये. आपण अजून याला पण बघायला जर घेतलं, आपण असं कोणतं चॉईस करून नाही घेऊ राहिलो. बरोबर. कुठलंही घ्या तर त्याला इथं गॅप नाही सुटलेला. म्हणजे शेतकरी बांधवांनो या ठिकाणी पाहू शकतो 1 2 3 4 5 6 7 8 9 घाटे एका फांदीला आहे. परत दुसऱ्या याला आपण पाहू शकतो, म्हणजे जवळजवळ फांदी लागलेले असे वाढलेले नाहीये आणि माल हा खूप अप्रतिम लागलेला आहे. हे याचे रिझल्ट आहेत, बोलायची काही गरज नाहीये. तर शेतकरी बांधवांनो एक गोष्ट आवडेल, बघितलं याचा जर हिशोब जर करायला गेलं ना तर हिशोबासाठी आपण काय करू माहिती का, 20 फांद्या पकडू. बरोबर आहे. आणि त्याच्या उपब्रांचेस 3-3 4-4 आपण 3च पकडू आपण. म्हणजे किती झाल्या ब्रांचेस त्या, पूर्ण 60. आणि या 60 ब्रांचेस वरती प्रत्येक याच्यावरती 10-10 तरी घाटे त्या ठिकाणी. बरोबर आहे. म्हणजे एका झाडाला 5च पकडले आपण, तर एका झाडाला किती घाटे? 6 25 300 ते 350 400 घाटे एका झाडाला होऊ राहिले. आणि हे का झालं मी तुम्हाला सांगतो. या शेतकऱ्यांशी मी मगाशी बोललो तर त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं माहितीये का, 3 फवारे झालेले ते. बरोबर. पहिल्या फवाऱ्यामध्ये त्यांनी काय केलंय की त्या ठिकाणी आपलं क्वालिटीचा वापर केलेला आहे. दुसऱ्या फवारणीत पण क्वालिटी लेगजा घेतलेली, आणि परत तिसऱ्या फवारणी पण क्वालिटी लेगजाची त्या ठिकाणी दिलेली. तर हे फक्त प्रॉपर मार्गदर्शनातच होऊ शकतं. बरोबर. जर तुम्ही जर तो शेतकऱ्याला आत्मविश्वास नाही देऊ शकले की बाबा हे, म्हणजे बरेच शेतकरी काय असतं माहिती का, पहिली फवारणी कशाची झाली, कन्सल्टंट पण किंवा एखादा कोणी व्यक्ती आहे त्याला मार्गदर्शन, पहिली फवारणी कशाची झाली, मग त्याला काय कुठेतरी वाटतं माहिती का की बाबा आता काहीतरी प्रोडक्ट बदलायला पाहिजे. आता हे मला एक सांगा, तुम्ही पहिली दुसरी तिसरी फवारणी काय काय केलेली? सर लेक्स पहिली फवारणी केली आपण लेक्सा फॉस्टिक आणि एच क्वालिटी, नंतर मी तीच केली आणि तिसऱ्या बी तीच केली. बरोबर. मला एक विचारायचं होतं आता सर, बरेचसे लोक पहिली फवारणी झाल्यानंतर दुसरी फवारणी ती काढतच नाही, ते वेगळंच मागतात काहीतरी. नाही, मला बी असं वाटलं सर की डबल कसं मारावी. तुम्हाला पण वाटलं होतं? मला बी वाटलं होतं. आंबरे साहेब तुम्हाला काय वाटलं होतं? तुम्ही किती फवारण्या घेतल्या? ह्याच घेतल्या. बरं, याच्या व्यतिरिक्त काही वेगळं घेतलं? पण तुम्हाला नाही वाटलं का असं की नाही आता पहिल्या फवारणीचा रिझल्ट आल्यानंतर परत दुसरी फवारणी बदलून घेऊ? मला वाटलं होतं बदलून देईन म्हणून वाटलं होतं, पण तुम्हाला कॉल केला तुम्ही नाही बदलत आपल्याला तेच. बरं, मला एक सांगा, खरोखर वेगवेगळ्या औषधांवर वेगवेगळे पैसे खर्च करण्यापेक्षा हे जर 1 2 3 फवारण्या कंटिन्युअसली झाल्या, ते बी वातावरण पाहून पाणी पाहून त्या गोष्टीचं मार्गदर्शन तुम्हाला झालेलं होतं, तर खरं सांगा आज शेतकरी खरंच फसतो की नाही फसतो वेगवेगळ्या औषधांना? आता तुम्हाला पहिल्या फवारणीत रिझल्ट आला असता, मी जर तुम्हाला म्हणला हा ही त्याच्यापेक्षा भारी आहे आता, तुम्ही घेतलीच असती ना. पण मग या ठिकाणी खर्च बी आपल्याला तोच करायचा होता आणि प्रोडक्ट सुद्धा तेच वापरायचे होते. बघा, आता शेतकऱ्याच्या डोक्यात काय असतं माहिती का, पहिली जर 1000ची फवारणी झाली तर दुसरी 2000ची व्हायला पाहिजे आणि तिसरी 4000ची. नाही, 2000ची झाली तर 1500ची झालीच पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी असतं. तर त्यावेळेस मला म्हणजे शेतकऱ्यांना हा आत्मविश्वास देणारे मार्गदर्शक पाहिजे, तुमच्यासारखे. तुम्ही जे मार्गदर्शन दिलं की बाबा पहिली फवारणी पण तीच मार, दुसरी पण तीच मार आणि तिसरी पण तीच मार, तरी पण तुला रिझल्ट येतील. किंवा त्यावेळेस पिकाची सिच्युएशन बघून, आता हे हरभरा आहे म्हणून ठीक आहे, वेगळं जर मिरची पीक असेल तर तिथं आपल्याला काहीतरी चेंजेस करायला लागतात. टरबुजाला आपल्याला काहीतरी चेंज करायला लागतात. टरबुजाला जर 3 फवारण्या जर तुम्ही ह्याच दिल्या तर ते फुटतील, ते कोबीला हे जर दिलं तर फुटतील. तर हे जे मार्गदर्शन आहे प्रॉपर, हे मार्गदर्शन जे लोक देऊ शकतात त्यांनाच या प्रोडक्टमध्ये आपल्याला डिस्ट्रीब्युटरशिप किंवा डीलरशिप किंवा मार्गदर्शन म्हणून घ्यायचे.
बघा शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ नक्कीच मोठा होत आहे, पण तुमच्या कामाचा इंटरेस्टिंग जे तुम्ही वारंवार प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये येत असतात त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर जर तुम्हाला पाहिजे असेल तर हा व्हिडिओ खूप मोठा होणारच आहे आणि झाला आहे तसाही. पण तुमचं समाधान होईल यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय. कारण भरपूर शेतकरी आहेत, वेगवेगळ्या अँगलनं विचार करतात, काही मागं ओढायचं म्हणून काही पण कमेंट करतात. 3 तासात रिझल्ट येतील का ते मी नाही बोललोय, ते शेतकरी सांगतात की मला असे रिझल्ट आले. मी फक्त हे सांगतो मलाही पटत ते. आता बघा, तुमचा जर व्हिडिओ जर मोठा होणार नसेल तर मी त्याचं सुद्धा 1 मिनिटामध्ये एक्सप्लेनेशन देऊ शकतो. एखादा जर पेशंट आहे तुमचा आणि त्या पेशंटला तुम्ही काजू बदाम खायला त्या ठिकाणी देऊ राहिले तर नक्की त्याचं पचन होऊन आणि त्याचं पचनातून रक्त तयार करायला वेळ लागेल. बरोबर. परंतु या ठिकाणी एखादा पेशंट जर सिरियस असेल तर त्याला त्या ठिकाणी सलाईन दिले जातात आणि ग्लुकोजनी काय होतं तो रिकवर होतो, लगेच रिकवर होतो. म्हणजे होऊ शकतं का आता तुम्ही त्याला दवाखान्यात दिलं तर त्याला 4 तासाने 8 तासाने फक्त तुमचा बघण्याचा नजरिया पाहिजे की बाबा याच्यामधले चेंजेस तुम्हाला बघण्याचं तुमच्यामध्ये क्षमता पाहिजे. बरोबर आहे. तर हे जे आपलं प्रोडक्ट आहे हे रेडी टू इट आहे, न्यू टेक्नॉलॉजी आहे आणि म्हणून त्याचे रिझल्ट जे आहे ते फास्ट तुम्हाला दिसतील. फक्त तुमचा तो नजरिया पाहिजे. आणि बघा, एखादा शेतकऱ्याला त्याला त्याचं तो एज्युकेटेड त्याला 2-3 तासात पण रिझल्ट 4 तासात पण रिझल्ट दिसतील. आणि खरे जे रिझल्ट आहेत तो खरे रिझल्ट मात्र मला सगळ्यांना सांगायचं आहे का 5-6 दिवस 7 दिवस 8 दिवस सांगा आणि रोज त्या प्लॉटमध्ये चेंजेस तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील. बघा शेतकरी बांधवांनो, म्हणजे तो शेतकरी जो आहे तो खोटं बोलतोय असं नाही. बघा शेतकरी बांधवांनो, एक सांगायला आवडेल मला तुम्हाला की हे जे प्रोडक्ट आहे लेक्सा क्वालिटी प्रोटेक्शन, याचे रिझल्ट मी नाही बोललो, याचे रिझल्ट शेतकरी बोललाय की मी हरभरा फवारता आंब्याच्या झाडावर फवारलं, मला खूपच म्हणजे शेंडे फुटताना दिसले किंवा आंबा फुटताना दिसला. काही शेतकरी म्हणतात सर मी 2 तास फवारलेच नाही तर मला ते 2 तासच वेगळे पडलेले दिसले. काही शेतकरी म्हणतात मी तर पूर्ण प्लॉट फवारला पण शेजारचा प्लॉट जो होता तो माग राहून गेला आणि माझाच अप होऊन गेला. हे माझे अनुभव नाही आहेत, हे शेतकऱ्यांचे अनुभव आहेत. काही शेतकऱ्यांनी सकाळी फवारला संध्याकाळी पाहिलं तर त्यांना त्याची फुलं दिसायला लागले. मी तर म्हणेल जे रेडी टू यूज सरांनी सांगितलंय त्या पद्धतीने जर आपल्याला सलाईन टाईप भेटतंय तर ते खरोखर रिझल्ट दाखवणार आहे. पण जोपर्यंत स्वतः वापरत नाही तोपर्यंत गालबोट लावण्याचा तुमचा अधिकार नाही आहे. पहिले स्वतः अनुभवा, पहिले स्वतः वापरा, नंतर रिझल्ट घ्या. नंतर तुम्हाला काय चांगलं काय वाईट नंतर कमेंट करा, काहीच अडचण नाही. पण कधीही कमेंट करायची म्हणून नक्कीच कमेंट करू नका. जे आहे ती लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न आहे, तर यांना इथपर्यंत आणण्याचा माझा काही उद्देश नाही आहे. आणि माझ्या विनंतीला मान देऊन ते इथपर्यंत आलेत हे फक्त माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी. तिथे त्यांना पण वेळ नसतो या सगळ्या काही गोष्टी करण्यासाठी. बाकीचे सगळे ज्यांनी त्यांनाच का तर त्यांचा सुद्धा आज प्रश्न क्लिअर झालाय की त्यांनाच का प्रोडक्ट तेच का प्रोडक्ट देतात त्यांचाही क्लिअर झालाय. हे शेतकरीच मला का मदत करताय कारण आम्हीच मिशन घेऊन चाललोय. मी एक शेतकरी मी यांची मदत करणार, हे एक शेतकरी यांची मदत करणार, अशाच पद्धतीने हे मिशन ग्रोथ करत आहे. आणि आज महाराष्ट्रातील लाखो शेतकरी या मिशनसोबत जोडले गेलेत आणि प्रत्येक शेतकऱ्याची रिस्पॉन्स हा खूप चांगला राहिलेला आहे. आता मला सांगा प्रत्येकाचे अनुभव तुम्हाला कसे वाटले प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. शेतकऱ्याचे रिझल्ट कसे वाटले ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि हे जे काही तुम्हाला आज इंटरव्ह्यू सरांचा झालेला आहे किंवा शेतकऱ्यांचा झालेला आहे तोही कसा वाटला तेही मला कमेंटमध्ये सांगा. रिझल्ट जर आवडले असतील तर या व्हिडिओला लाईक नक्कीच करा. लाईक याच्यासाठी सांगतोय पैसे मिळण्यासाठी नाही, पण तुम्ही किती इंटरेस्ट येऊन हा व्हिडिओ बघताय आणि मला त्याच्या माध्यमातून एक प्रेरणा मिळते की शेतकऱ्यांना हा व्हिडिओ आवडतोय म्हणून लाईक करा. जेणेकरून मी अजून नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील आणि अशाच पद्धतीने तुमचा माझा जो फायदा होतोय शेतकऱ्यांचा फायदा होतोय. आमचे अनुभव तुमच्या कामाला जर आले तर तुमचा सुद्धा नक्कीच फायदा होणार आहे. तर हा व्हिडिओ त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा पोहोचवा ज्यांना आज मार्गदर्शनाची नितांत गरज वाटते. तुम्ही सर्वांनी आतापर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचे मनाशी खूप धन्यवाद. तुम्ही सर्वांनी वेळ काढला आणि एक इंटरव्ह्यू माझ्यासाठी दिला, मिशन समृद्धीसाठी दिलाय. तुमच्या सर्वांच्या मनाशी खूप अभिनंदन आणि धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो.